ओम शांती. 7/8/2025 ची साकार मुरली आहे. मुरलीचे महावाक्य आहे, माझ्या गोड मुलांनो, अविनाशी ज्ञानरत्न धारण करून तुम्ही गरिबापासून अमीर बना आणि तुम्ही आत्मा रूप बसंत बना. प्रश्न आहे, कोणती शुभ भावना ठेवून पुरुषार्थामध्ये सदा तत्पर राहायचं आहे? हीच शुभ भावना ठेवा. सर्व आत्म्यांना सतोप्रधान बनायचं आहे. आपण बाबांकडनं शक्तीचा वरसा घेत आहोत आणि घेतलेला होता तो पुन्हा वरसा मिळत आहे. ह्या शुभ भावनेने पुरुषार्थ करत राहा, सतोप्रधान बनाल. असा विचार करू नका, सतोप्रधान थोडीच बनणार नाही. यादची यात्रेमध्ये कायम सतत तत्पर राहा, पुरुषार्थ करत राहा. सर्व्हिस केल्याने ताकद मिळत राहील. आपणच बाबांना सांगितलं, बाबा आम्हाला ह्या पापाच्या दुनियामधून मुक्त कर. जिथे आम्हाला सुख, शांती, चैन, आराम असेल तिथे आम्हाला घेऊन जा. तर बाबा आलेले आहे दुःखाच्या दुनियामधून मुक्त करून सुखाच्या दुनियामध्ये घेऊन जाण्यासाठी. यासाठी बाबा सांगतात, तुम्ही एक काळ साहुकार होते, विश्वाचे मालिक अमीर होते. आता तुम्ही अमीर पासून फकीर चंद झालेले आहे. आता पुन्हा तुम्हाला मी शिकवण्यासाठी आलेला हो. आता तुम्ही असं शिक्षण घ्या, अशी धारणा करा की तुम्ही फकीरापासून परत अमीर बनू शकता. तुम्ही देह अभिमान सोडून द्या. शरीराच्या भानापासून तुम्ही वेगळे व्हा. सर्व शक्तिवान बाबाची मुलं, सर्व शक्ती तुमच्याकडे आहे. मी मास्टर सर्व शक्तिवान आहे. ह्या स्वमानाचा कायम कायम अभ्यास करा. बाबा सांगतात, चक्र फिरवत राहिले तर चक्रवर्ती राजा बनून जाल. आणि बाबांची आठवण केली तर तुमच्या डोक्यावरचे जे पापाचं गाठोड आहे ते उतरून जाईल. बाबांच्या श्रीमतानुसार चालले तर श्रेष्ठ पद मिळेल आणि कोणती सजा मिळणार नाही. एक तर पवित्र बना, एक बाबांची आठवण करा. सत्युगामध्ये देवी देवता खूप थोड्या होत्या. अशा छोट्या आणि सुंदर परिवारामध्ये येण्याचं सौभाग्य प्राप्त करा. हा बने बनाया ड्रामा आहे. याच्यामध्ये कुणाचाही दोष नाहीये. जो जसा पुरुषार्थ करेल तसं त्याला प्रारब्ध प्राप्त होणार आहे. रूहानी सेवाधारी बनून अनेक आत्म्यांना अज्ञानाच्या अंधकारातून जागवण्याची सेवा करा. तन मन धन सेवेला उपयोगामध्ये आणून रामराज्याच्या स्थापनेच्या कार्यामध्ये मदतगार बना. स्वदर्शन चक्रधारी बनून 84 जन्माचं चक्र बुद्धीमध्ये फिरवत राहा. एक बाबांच्या शिवाय दुसरं कुणालाही आठवण करू नका. कोणाच्याही कोणत्याही कुसंगामध्ये येऊ नका. आणि कोणी काही जरी सांगितलं तरी त्या गोष्टी ऐकून तुम्ही मनाला मनस्ताप कधी करून घेऊ नका. संघटनामध्ये राहत असताना लक्ष आणि लक्षणाला समान बनून सदा शक्तिशाली आत्मा होऊन राहा. संघटनामध्ये एक दुसऱ्याला बघितल्यानंतर कधी उमंग उत्साह येत असतो तर कधी आळस येत असतो. विचार करतात, त्याने केलं मग मी केलं, त्याने असं केलं मग मी तसं केलं. बाबा सांगतात, संघटन नेहमी सहयोग देण्यासाठी घेण्यासाठी असतं. प्रत्येकाचं कर्म त्याच्या त्याच्या प्रारब्धानुसार होत असतं. पण आपण आपल्या स्वतःच्या कर्मावर लक्ष देणं गरजेचं आहे. जसं लक्ष असेल तसं लक्षणं धारण करून स्वतःला संपन्न करून जगाच्या पुढे सॅम्पल बनवायचं आहे. असा ध्यास घ्यायचा आहे, मलाच करायचं आहे, मलाच करून दाखवायचं आहे. हे लक्ष मधून मधून जर आपण
स्मृतीमध्ये ठेवलं तर लक्षणं तसे येत जातील आणि आत्मा शक्तिशाली बनून जाईल. बाबा सांगतात जे लास्ट आले ते फास्ट सुद्धा जाऊ शकतात. फक्त साधारण आणि व्यर्थ विचारांना समाप्त करा, त्याच्यामध्ये वेळ वाया घालू नका. बाबांचे सहयोगी सहजयोगी बनायचे असेल तर परमात्मा बाबांचे प्रेमी बना. जो प्रेमळ असतो त्याची आठवण सतत येत असते आणि तो फक्त प्रेमी नसतो तर तो निस्वार्थी पण असतो. तो सर्वांवर कुर्बान जातो, तो सर्वांचा आवडणारा होतो. त्याला कधीही कोणी विसरत नाही. त्याला सर्वांचा सहयोग मिळतो आणि तो मतलब आहे म्हणून आठवण करत नाही, तर तो निस्वार्थ बनून त्या प्रेमामध्ये कायम लीन होत राहतो. तशी आपण सर्वांची आत्मा बाबांची आठवण निस्वार्थ बनून बाबांच्या प्रेमामध्ये लीन होत राहा. ओम शांती.